नमस्कार मंडळी. तर उपवासाला तुम्ही सुद्धा नेहमी भगर आणि साबुदाण्याची खिचडी खाऊन जर बोर झाला असाल किंवा साबुदाणा खाल्ल्यावर तुम्हाला त्रास होत असेल तर हे उपवासाची आप्पे नक्की ट्राय करा. आतून एकदम मस्त जाळीदार होतात आणि वरून मस्त कुरकुरीत होतात आणि पचायलाही एकदम हलके आहे, याने तुम्हाला त्रास सुद्धा होणार नाही. सोबतच बनवूया एकदम चटपटीत आणि झटपट बनणारी शेंगदाण्याची चटणी. अतिशय छान लागते या आप्प्याबरोबर. चला तर मग रेसिपी सुरू करूया. तर हे आप्पे बनवण्यासाठी एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये 1 वाटी एवढा भगर आणि अर्धा वाटी एवढा साबुदाणा घ्यायचा आहे. मापासाठी तुम्ही कुठलंही कप किंवा वाटी वापरू शकता. आता एकदम लो फ्लेमवर भगर आणि साबुदाणा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आणि फिरवत भाजायचं आहे, जेणेकरून साबुदाणा भगर व्यवस्थित भाजला जाईल. 4 ते 5 मिनिटं भाजायचं आहे. 4 ते 5 मिनिटानंतर हा साबुदाणा भगर व्यवस्थित भाजलं की याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून याला मिक्सरला फिरून घ्यायचं आणि एकदम याचं रवाळ असं पीठ तयार करून घ्यायचं. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता असं रवाळ्याचं छान पीठ तयार झालेलं आहे. आता ज्या वाटीने आपण भगर आणि साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं. दही फ्रेश वापरा, जास्त आंबट वापरायचं नाहीये. आणि त्याच वाटीने 2 वाटी एवढं पाणी यामध्ये घालायचं. तर पाणी कमी जास्त लागू शकतं, कारण दह्यामध्ये किती पाणी आहे त्याच्यावरही डिपेंड करतं आणि साबुदाणा भगरवर पण डिपेंड करतं. पाणी घातल्यावर थोडं मिक्स करायचं आणि परत हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आणि याचं एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं. हे तयार केलेलं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा घालू शकता जर उपवासाला खात असाल तर. मिक्स करून 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत आपण छान चटणी तयार करून घेऊया. मिक्सरच्या जारमध्ये कच्चे शेंगदाणे घेतले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, उपवासाचं मीठ, थोडं दही घालायचं आणि याला मिक्सरला पहिले फिरून घ्यायचं. हे ओबडधोबड असं वाटलं जातं, एकदम बारीक होत नाही. नंतर यामध्ये अर्धा ते 1 वाटी पाणी घालायचं. चव ॲडजस्ट करण्यासाठी साखर घालून परत मिक्सरला फिरून घ्यायचं आणि बघा झाली आपली एकदम टेस्टी अशी चटणी तयार. यावर मी जिरं आणि लाल मिरचीचा तडका दिलाय. तुम्ही स्किपही करू शकता किंवा तडका देऊ पण शकता. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपलं आप्याचं जे बॅटर आहे ते छान असं रेस्ट झालं आहे आणि बॅटर थोडं घट्ट झालं आहे, कारण साबुदाणा आणि भगरीने पाणी ॲब्सॉर्ब केलं आहे. आता यामध्ये 1/4 टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा आणि 3 ते 4 टेबलस्पून एवढा शेंगदाण्याचा कूट टाकलेला. भाजलेले शेंगदाणे त्याचं कूट करून घेतलं आहे. आपल्या घरी नेहमी असतोच तो टाकायचा, मिक्स करून घ्यायचं. थोडं जास्तही टाकला, एखादा टीस्पून शेंगदाण्याचा कूट तरी चालणार आहे. आता आप्याचं बॅटर आपलं तयार झालं आहे. आप्पे पॅनला तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्यायचं. कॅव्हिटीमध्ये हे आप्याचं बॅटर टाकून घ्यायचं. झाकण ठेवून एकदम लो फ्लेमवर 2 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं. वरची आप्याची साईड थोडी सुकली की वरून सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं. आप्पे पलटी करून घ्यायची, म्हणजे खालची वरची साईड उलटपलट करून घ्यायची. परत यावर झाकण ठेवायचं आणि परत एकदम लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं हे आप्पे शिजवून घ्यायचे. साबुदाणा असल्यामुळे आपल्याला दोन्ही वेळेला झाकण ठेवायचं आहे. बघा मी हे 4 मिनिटं आप्पे शिजवून घेतले आहे. आता झाकण काढून अर्धा ते 1 मिनिट असंच याला शिजू द्यायचं, म्हणजे वरची जी आप्याची बाजू आहे ती मस्त कुरकुरीत होईल. बस हे आप्पे भाजायला लागतात 5 मिनिट आणि तयार व्हायला लागते 10 मिनिटं, म्हणजे 15 ते 20 मिनिटामध्ये हे छान मस्त असे आप्पे आपण उपवासाचे तयार करून घेऊ शकतो. आतून अतिशय जाळीदार, सॉफ्ट आणि वरून मस्त क्रिस्पी कुरकुरीत. आणि या शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे आप्पे तर खूपच छान लागतात. ज्यांना उपवास नाही ते सुद्धा हे आप्पे आवडीने खातील. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.